कलियुग येते, स्त्री येते, सुपी नाही. गालात हसली तर माणूस जमिनी किती. जो नादी लागला त्याला वड आहे बिडी नाही राहिली भाऊ. वा वा, इथं कापड दुकान प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. प्लॅस्टिकचे काय असं बावळात पण आहे का काय. हो, इथं दाढी जमिनीला टिकली होती विश्वामित्राची दाढी, आणि 60,000 वर्ष तपश्चर्या केली ती गाड्यानं, दुपार नाही 60,000. आणि दाढी जमिनीला टिकली. त्याला वाटलं दाढी जमिनीला टिकली स्त्री किती वाईट असते आहे का. दाढी जमिनीला टिकली. त्याला वाटलं इंद्रपद आपल्याला मिळणार. इंद्राला सुद्धा भीती वाटली. इंद्र दाढीला हात लावून बसला जर याचा कार्यक्रम झाला तर उलटा होईल. एक नाचणारी बाई आली नर्तकी, तिनं आली इंद्र महाराजांना म्हणली, इंद्र महाराज व्हाय बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजर. आपल्या टोनग्याला विचारलं सायन्सला जातो का, स्कोप नाही. इंजिनिअरिंग आपल्या डोक्याच्या बाहेर आहे. मेडिकल कॉम्प्लिकेटेड. मग टोनग्या करतो काय, म्हणतो काहीच नाही, आपल्या डोक्यात एकच आहे, मा तिच्यावर प्रेम आहे. शंकर म्हणले तुम्ही मागे जा, भूत म्हणले आम्ही जाणार नाही. मग शंकरानं वरदान दिलं, तुम्ही अंग हलवल्याशिवाय कोणाची मंगलाष्टका होणार नाही. तेव्हापासून लग्नात नाचायची पद्धत आली. मग बरं, दारुड्याच्या बायकोचे एक वैशिष्ट्य राहतं, मार खाला निभारले हो. किती हाना तिला घम नाही पस्तावा नाही. ती उलटी म्हणती माझ्या पाप्याच्या बापाला तोड नाही. आता काय एवढा भंगार नवरा ओकतो किती, भरतो किती, मुततो किती, तरी ती म्हणती प्रेम करावं माझ्या पप्प्याच्या बापानच. पप्प्याच्या बापाला बायका फक्त जगात दोघांना चांगल्या मिळतात महाराज, दारुड्याला आणि पुढाऱ्याला. हा, दारुड्याच्या बायकोचे एक वैशिष्ट्य आहे महाराज, तिचा नवरा इतका नालायक आहे, पण नवऱ्याबद्दल वाईट बोललेलं तिला सहन होत नाही. हा, शेजारच्या बाया जर म्हणे ना काय तो नवरा बेवडा दे, ती म्हणते असू दे पण दिलदार आहे. हो, बायका दोघांनाच भारी मिळत्या. बरं, मार खाल पुढाऱ्याची बायको एक सेवा करायला नंबर 1. बायका फक्त यांच्या मार खाती नाही. त्याला इथं म्हणलं ना टाळ घे, ते म्हणतं मी कॉलेजला आहे. काय वांग कळा तर तुला कॉलेजला. आत्ता शिका 11वीला गेला टोनग्या, तू प्राध्यापकाची टिंगल करतो. त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुझ्या अंडरपॅन्टला वा झालाय. काय गात कळत तुला. शंकर नवरदेव झाले महिला मंडळ, आणि वरवावळाची पाळी आली. वरवावळी ती नवरीची आत्या पाण्याचं टीप घेऊन आली, दुसऱ्याचं नाव खोडून. पण तिला काय माहित नव्हतं नवरदेवाच्या गळ्यात काय. तिनं गंधात बोट बुडवलं, वर हात केला. गळ्यातल्या बाबानं हळूच मुंडकं बाहेर काढलं. नवरीची मावळण जागेवर मिली, कल्ली नाही, नाराळली नाही. त्याच लुगड्यावर गेली बाई. वरवावाणीचं लुगडं घेऊ नये बाई. त्या लुगड्यावर गेली, लागलं ना लग्न. आता काही लोक म्हणतात तो दरवर्षी दिंडीत जातो, पण जिच्या संग लफड आहे तिला नेतो ना. तो का वारी करीतो का. मुलीच्या मोबाईल मधले मेसेज वाचा, बॅलन्स चेक करा. आपण पुढे 100 रुपये दिले ते, त्याच्यात 500 रुपये आलेत. मग 100ला 500 ही स्कीम कोणती आली याची जरा चौकशी करा. ही 1 GB आहे का 2 GB आहे का भर GB आहे जरा बघा. गमेंट लई दिवस चालत नाही. 2.5 वर्ष सरपंच आहे तू. येड्यावानी करू नको येड्या. बुंगती दिवस फिरतात, दिवस राहत नाही. सुनबाया नीट आहे का, जरा सासू सासऱ्याला त्रास द्यायचं कमी करा.
हे येड्या, ह्या मोबाईलांमुळे जनता पागल झाली. घेऊला गेला आणि मोबाईल आला, चेन सुद्धा खोलली नाही त्यानं. आख्या बुटात पाणी गेलं खाली. 2 दारुडे फुल दारू पेले आणि त्यातला एक दारुडे म्हणला मी मुख्यमंत्री होणार. दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली, म्हणला तू होऊच शकत नाही. म्हणला का? मी जर राजीनामाच द्यायला नाही. वर्गात होतो नाही, पोरगी 12वीला आणि पोरगावंड्याच्या हाताखाली. प्रेम दिल दिया है ईट भी देंगे. पावसाळा सुरू झाल्यावर का गाळ देंगे का? ए 2दा सरपंच केलं तर तुला, तिसऱ्यांदा काला फॉर्म भरायचं? तुला काही भेजा बिजा आहे का नाही? का गाव वारलं का? तू एकटात राहिला. एकदा आपण इच्छा आहे. काय इच्छा आहे तुझी? काही नाक गाव कटाळलंय. मरणच. पाहुणेच भेटायची बंद झाली. आवलात जाईना ते भेटाता कवर. उलट्या पाहुण्याने फोन केला, कसं काय? म्हणले आहे अजून. मरणच. नुसता उताना पडेल खाटाव. खात नाही पित नाही, पाहतो नुसता. पाहुणे म्हणले चहा. दूध, थोडी दारू, पिठलं, थोडा रस्सा. लोकांनी एक निगेटिव्ह विचार मांडलाय आता सध्या. मग मुली मिळत नाहीत. तसं नाहीये. नगर जिल्ह्याची रेंज आहे साहेब 1850 आपली मागच्या महिन्यातली. म्हणजे आपल्याकडे 1000 पोर आहेत आणि 850 पोरे. आता 150 पोरं तर कवाय मोकळायचे, तो विषय नाही. ते गणपती बुडवायला तो फुल एक ती टीमच आहे ती, तो मिटला. पण दुसरा प्रश्न लोकांनी डोक्यात घेतला नाही, मुलीच्या क्वालिफाईड मुलगा नाही, ही अडचण झाली आपली. आता मुलगी MBBS आहे, MD पोरगा पाहिजे. पोरगी BTech आहे, MTech पोरगा पाहिजे. पोरगी PS आहे, 150 पोलीस आहे तिच्या हाताखाली. देवाला गेला आणि तिकडे गेल्यावर प्याला, गाडी खाली गेला आणि मेला. आणि पेपरला बातमी आली भाविक ठार झाला. माता बेवडे जर भाविक आहेत, आम्ही एवढे चोर रे का? हे असंही झालंय. काय झालं समाजामध्ये मूर्खांना किंमत आल्यामुळे सज्जनाला त्रास झाला. ही म्हणते 3 लाख म्हणजे काही लई नाही, पण उद्या जर माझ्या दाद्यानं काही बरं वाईट केलं तर इस्टेटीला का म्हणा तुम्हीच. बापानं 10 गुंठे इकली आणि दाद्याचं कर्ज फेडलं. दाद्या प्यायला लागला. बापांना आपला दाद्या तर दारू पेतो, कुठं कायम पेतोय. आणि पिऊ द्या जाऊ द्या, आपल्याला एकुलता एक आहे. गेलं बॉम्बालं. डॉक्टर झाल्यावर खोऱ्यानं पैसा आहे, मग करून टाका पोर डॉक्टर. त्याचा मेंदू चेक करा. बावळाटवाणी कुठंही घालीत ना घालू. बावळाटवाणी त्याला 58% मार्क पडले. इन 12वी सायन्सला. किती 58. त्या 8चं तरी लायकीच आहे का 58चं म्हणलं. पण त्याचा बाप म्हणला येडेपणा करू नको, आपलं थोडं वर चालतंय. पण तू डॉक्टरच होय, हात लावला का 35. ते केलं डॉक्टर. आता ते क्वालिटीचं डॉक्टर झालं का क्वांटिटीचं? क्वांटिटी येणार डॉक्टर झालं. ते त्याला बेजाच नाही ना. मग त्यानं हॉस्पिटल टाकलं का पेशंट गेला, कानात वायरी, स्टेथोस्कोप, झोपा. माणूस गेला का लगेच झोपा. डोळे दाखवा, कान दाखवा, नाक दाखवा, पालथ व्हा, उताना व्हा, सरळ व्हा. नाही का पहा काय होतं तुम्हाला. मग एवढा टाइम व्यायाम चालला होता. रावणानं प्रश्न विचारला होता ब्रह्मदेवाला, माझा जावाई कोण असेल? ती श्रीमंत पार्टी तगडी. त्याला त्या एका ब्रह्मदेवानं सांगितलं ते नदीच्या कडेला माशी धरते तो जावाई. ते बिघडलं ना रावण. ही पैशावाली माणसं याडपाट असते. आणि त्यानं लगेच 2-4 कार्यकर्त्यांना सांगितलं, हे बाई क्वार्टरला पैसे घ्या, नळ्या नळ्या खा, गाणं बिणं ऐका, त्याचा गेम करा. येणी 90-20 हल्ली गाणे बिणे ऐकले, 12ला गेले आणि त्याला धरून नेलं मारून टाकायला. यांनी त्याच्या पायाचा तोडला अंगठा. पण हे लई प्यायला असल्यामुळे याला सुधारलं नाही. मिळालं का काय?
याने दिलं पाण्यात टाकून, ती गेलं वाहून. अहो ते वाहून गेलं तर ते आशा नदीच्या कडाला अडकलं झाडाला पहाटे. त्या नगरीचा मेलता राजा, आणि त्या नगरीचा नियम असा होता, सकाळी सापडन तो राजा. हे दिवस उगताच दिसलं ना, झालं ना राजा. त्यानंच पोर केली बायको रावणाची. मग रावणानं जावाई बोलावला धोंड्यात, आणि पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायचे, आता यांनी सुरू केली फेटी. मग आता तुम्ही फेटे बांधा, आम्ही नऊवार घेतो. मग आता काय करा? अरे आम्ही चूक केली, गडी झालो. कोण कोण प्रेम करायला मोकळं गेलं. ह्या जगात दोनच माणसं प्रेम करतात, एक आई वडील आणि दोन संत. तिसरं बायको प्रेम करीत नाही, प्रियशी तर अजिबात करीत नाही. बऱ्याच लोकांना वाटतं हे पण प्रियशी जीवनात 3 अंकी नाटक करते टोनग्या. लग्नाच्या अगोदर ती त्या पोऱ्याला म्हणत असते, तू माझा प्राणनाथ आहे. प्राणनाथ, नवनाथाचा भाऊ. प्राणनाथ. लग्न झाल्यावर म्हणते नाथ आहे, शेवटी म्हणते तू अनाथ आहे. 35 नवरदेव आहेत आपल्याकडे. 35, 15 राहिले मरायला. जोडीदारांचे ऑपरेशन झाले. हा गडी तसाच. 42 पुरी पाहिल्या का पोरांना नाही पसंत केल्या. मग त्याला एक माझ्यासारखा भेटला, मला मिळेल ती करून टाक. गुरुवार केले का? संपले का? चारी बी संपले? काही फरक पडला का? नाही. मग काल झक माराय गुरुवार केले का? पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर धाब्यावर जावला. काय उपयोग? पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गट बारी. शंकर म्हणतो लिंबू पिळ, लिंबू पिळ, लिंबू पिळ. लिंबू पिळून शंकर रस आणतोय, पार्वती आरती करती. उपयोग आहे ना. तुम्हाला काय झालंय? आयतं खायची सवय लागली. मित्र बरोबर नाहीत, भंगार माणसात बसायचं, कोणच्याशी दोस्त्या करायच्या ज्यांना आखली नाही. बेवडे बावडे, तुझ्याशिवाय मला करमत नाही. त्याची चड्डी वल्ली झाली, तुला काय करमत नाही.